तुला सांगू, मला पण ना हाच डाऊट होता. तुला कसा काय डाऊट आला? आला नाही, तो माझ्या डोक्यात टाकला. आशयनी. आशय म्हणजे तो रेक्टर मॅडमचा ते कार्ट मला म्हणाल की नीरो दादासाठी ना मनवात एक स्पेशल आहे म्हणून. तर मी म्हणालो या लहान मुलाच्या नादी लागण्यापेक्षा ना कुठल्या तरी सेन्सिबल माणसाला विचारायला पाहिजे. म्हणून मी सायलीला विचारायला गेलो. तर ती परी एखाद्या घारीसारखी ना मध्ये मध्ये चोचच मारत बसली ती. तू सायलीला विचारायला गेलास? हा, आता आपल्या ग्रुपमध्ये तीच तर आहे ना जरा सेन्सिबल. ती सेन्सिबल आहे म्हणजे आम्ही सगळे नॉनसेन्स होत असं म्हणायचं का तुला? नाही म्हणजे सायली कसं धरून बोलते ना लॉजिक म्हणून. पण आता बस, आता तिच्याशी बोलायची काहीही गरज नाही. आता जी काय बोलणी करायची आहे ना ते आपण आपापल्यातच करून टाकू. बोलणी? आमच्या मुलाला तुमची मुलगी आवडते म्हटल्यावर बोलणी करायला नको. मनवा, हा एक लॉयल ऑडियन्स आहे. सायली आणि नीरवची न्यूज ऐकल्यावर ही तरी पळून नाही जाणार. मनवा, काय गो, ऐक ना, तुझ्याकडे वेळ आहे आता, मला तुला महत्वाचं सांगायचंय. हो म्हणजे, पण काय? एक सिक्रेट आहे. सिक्रेट? सांग ना. काय झालं माहितीये का, मी ना शोधत होते कविता आणि तेवढ्यात दादाचा फोन कट केलास? हो असू दे, ऐक ना, तर काय झालं, तर कुठे होतो आपण? कुठे होतो? अरे अगं तू अजून सांगायला सुरुवात कुठे केलीयस? तर काय झालं, मी शोधत होते कविता आणि शोधता 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 या फाईल केली बघ. काय अरे यार, अरे हे चाललंय काय? ऑन कॉल फॅमिली रियुनियन चालली की काय? अरे अगं काहीतरी महत्वाचं असेल, तिघे तिघे फोन करतात, तू बोलून घे ना. मला तुला जे सांगायचंय ना ते सुपर महत्वाचं आहे, सो ऐक. काय झालं माहिती का, मी कविता शोधते, या फाईल खाली बघ, त्या फाईल खाली बघ, इकडे बघ, तिकडे बघ, त्या प्लीज उचल, होऊन जाऊ दे एकदा त्या टेलिफोन कंपनीचं समाधान. हा डाडा बोल. बरं बरं ठीक आहे, मी देते. ओके बाय. ऐक ना ग, खाली आमचे ड्रायव्हर काका आलेत, मला त्यांना गाडीची किल्ली द्यायची, गाडी सर्व्हिसिंगला द्यायची ना, मी लगेच आले. आलेच. अरे यार काय प्रॉब्लेम आहे, या सायलीच्या न्यूज साठी सगळ्याच लाईन्स कशा काय एंगेज आहेत? परी, हा काय मॅडम? हे काय ऐकते मी? काय हॉस्टेल म्हणजे काय तुला रस्त्यावरचा कट्टा वाटला? 4 जणी गोळा करून मुशायरे भरवतेस ते? मुशायरा नाही मॅडम, कविता. शट अप. वर तोंड करून उत्तर देतेस? सॉरी मॅडम. सॉरी म्हणे. खबरदार, यापुढे असं काही करताना मला बोलवलं नाहीस तर. तुम्हाला न बोलवता म्हणजे? अगं म्हणजे कविताच जर वाचणार होतीस तर मलाही सांगायचं ना. आपण मस्तपैकी ऑफिशियली हॉस्टेलवर कार्यक्रम अरेंज केला असता ना. अच्छा तसं होय. घाबरलेलो मॅडम मी. कसली ऍक्टिंग करता तुम्ही? मला वाटलं तुम्ही खरंच माझ्यावर अशा रागवल्या एकदम. आता नाही नाही, रागावले नाहीये ग, पण मी रुसले तुझ्यावर. मलाही बोलवत जा की कधीतरी कविता ऐकायला. नेक्स्ट टाइम नक्की. ओके चल बाय. मॅडम काय ग, तुम्हाला कोणी सांगितलं ते कवितांचं? अगं असं काय करतेस, आपली रिपोर्टर रेणुका तिने सांगितलं. तिचं कामच आहे ना खबरी पोचवणं. रेणुका आणि खबरी? मॅडम खरा खबरी तो असतो जो फक्त न्यूज नाही, ब्रेकिंग न्यूज देतो. त्यामुळे खरी खबरी मी आहे, कारण माझ्याकडे आहे ब्रेकिंग न्यूज. कसली ब्रेकिंग न्यूज? मॅडम तुमचा विश्वासच नाही बसणार, पण ही ब्रेकिंग न्यूज तुम्ही एकदा जरी ऐकली ना तरी तुम्हाला असं वाटेल की ही अशी न्यूज असू शकते. आता सांगशील का काय ते? मॅडम आपली सायली आहे ना, सायली ती नीरवच्या प्रेमात पडलीये. सायली लव्स नीरव. काय सांगतेस? खरंच? म्हणजे सायली स्वतः म्हणालीये का तुला असं? ती कसली सांगते स्वतःहून? मला सांगते मॅडम, 1 नंबरची छुपी रुस्तम आहे ती.
पण मला कळलंय. अच्छा, म्हणजे सायलीला खरंच असं वाटतंय की नाही हे कन्फर्म न करता तू ठरवून मोकळी झालीयस. काय हे परी? मॅडम, तुम्ही न ओळखत नाही त्या पौष्टिक बाईला. तिचं डायरेक्ट लग्न ठरलं ना तरी सुद्धा ती सांगणार नाही आपल्याला. हो अगं, कारण तो तिचा निर्णय आहे ना. होऊ शकतं की अजूनही ती तिचं रिलेशन शोधत असेल. लोक जॉब शोधतात ते ऐकलं होतं. रिलेशन कसं शोधतात? परी अगं, या वयामध्ये प्रेम होणं हे अगदी नॅचरल आहे ना. हे बघ, प्रेम हे अट्रॅक्शनने होऊ शकतं, सहवासातून होऊ शकतं, किंवा असंच मित्रमैत्रिणी चिडवतात म्हणूनही होऊ शकतं. मॅडम, आपली सायली कुठे तशी आहे चिडवल्याने प्रेमात पडणारी? ती तर समोरच्याला सरळ बोलून जमिनीवर पाडणारी आहे. हो अगं, पण सगळ्यांचंच असं होतं असं नाही ना परी. एक लक्षात घे, फार कमी लोकांना मैत्रीतून एकमेकांना ओळखून प्रेम रिअलाइज होतं. त्यासाठी वेळ घ्यावा लागतो. एकमेकांसोबत मित्र म्हणून असताना समोरच्याला माणूस म्हणून ओळखावं लागतं. तेव्हाच ते प्रेम रुजतं, फुलतं. पण ते रुजण्याआधीच जर त्याला गॉसिपची झळ लागली ना तर ते नातं होता होता हातून निसटून जातं ग. म्हणूनच तू कोणाला सांगू नकोस की त्या दोघांमध्ये काहीतरी आहे. त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे, शोधू दे त्यांना त्यांचं नातं. कळतंय ना मी काय म्हणते ते? कळतंय, पण हा तर पण काय त्यात? काही नाही. नाही मी ब्रेक करत ब्रेकिंग न्यूज. गुड, चल येते मी. पण पुढल्या वेळेस कविता ऐकवताना मलाही बोलवायचं, कळलं ना? चल बाय. बाय. मॅडम म्हणतायत ते खरंय. माझ्या पोरकट प्रेम प्रकरणाकडे सायलीने किती सिरियसली बघितलं होतं. मी मात्र तिच्या प्रेमाकडे इतकं पोरकटपणे बघितलं. नाही, नीरव आणि सायलीला मी एकत्र आणणारच. सायली, काय ग? माझं एक काम करशील का ग प्लीज? हा बोल ना. मी ना नीरवला सांगितलं होतं की आजपासून मी सायकलिंगला येते त्याच्याबरोबर. अरे वा, चल की मग. अगं नाही, झालं काय, काल रात्री ना आम्ही शाळेच्या ग्रुपवर भविष्यात काय करायचं यावर इतकी चर्चा केली ना, आणि मी खूप बोलले. सो मी आज येत नाहीये, तू सांगशील नीरवला? प्रेमात पडल्यावर माणूस वेडा होतो हे ऐकलं होतं, आज अनुभवलं. पण हे वेड आवडतंय मला. नीरव सोबत असणं, गप्पा मारणं, भांडणं, सगळंच आवडतंय मला. नीरव म्हणजे ना हक्काचा माणूस झालाय माझा, जस्ट लाईक अ लाईफ पार्टनर. येस, माय लाईफ पार्टनर. सायली loves नीरव.